महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण पाहतो की सर्वच उमेदवार जोरदार प्रचाराला लागलेले आहेत। महाविकास आघाडी प्रभाग क्रमांक 6 येथून अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपण आपल्या सोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते प्रवीणजी कदम। साहेब, कशा पद्धतीने पनवेल महापालिकेची निवडणूक पाहताय? महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 6 च्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल सुरू आहे आणि या खारघरमध्ये आपण पाहत असाल महाविकास आघाडीच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार साहेब यांच्या सर्व महाविकास समाजवादी पार्टी आहे, आम आदमी पार्टी आहे आणि आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका म्हणून ज्या उभारलेल्या आहेत त्या आहेत आमच्या मंजुळा तांबोळी मॅडम, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ॲडव्होकेट बालेश भोजने, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या पुढील जे आमचे उमेदवार आहेत ते नंदू वारंगसेजी। खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्यांनी त्या निमित्ताने त्यांच्या वतीनेच आलेले आहेत। तर असे 4 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे कोमल देहाडे ही नवतरुणी आम्ही या ठिकाणी SC म्हणजे अनुसूचित जाती या गटातनं आम्ही उभी केलेली आहे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर। आणि आपण पाहत असाल की गेल्या 3 दिवस आणि जवळजवळ 4 दिवस इतका जोरात आणि इतक्या जबरदस्त आम्ही प्रचार करत आहोत आणि आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय हा प्रचंड प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद महायुतीने केलेला जो घोळ आहे मागील 5 वर्षात जो त्यांच्या कामाची जी पोचपावती खऱ्या अर्थानं चुकीच्या माध्यमातून आम्हाला मतदारांकडून मिळते। मतदार नाराज आहे, मतदाराला आरोग्याचे प्रश्न असतील, शाळांचे प्रश्न असतील, इथल्या रस्त्यांचे खड्ड्यांचे प्रश्न असतील, पाणीचे प्रश्न असतील, लोक अतिशय जोमाने आमच्या पाठी उभे आहेत आणि हा जो प्रचार सुरू आहे अतिशय सुंदर प्रचार आमचा सुरू आहे। याचप्रमाणे एक विशेष सांगायचं तर आजही आम्ही या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोमल देहाडे ही एक नवतरुणी आम्ही आज मतदारांच्या दारात घेऊन जात आहोत आणि लोकांचा मिळाला जो प्रतिसाद आहे की आज एवढा नवतरुणी जिला खऱ्या अर्थानं समाजामध्ये काहीतरी करण्याची जी जिद्द आहे ती जिद्द बाळगून आज ती सर्वांच्या या महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून आज लढत आहे आणि तिला मिळणारा प्रतिसाद अतिशय मोलाचा आणि प्रचंड प्रतिसाद आहे। आणि निश्चितपणे खात्री आम्हाला की आम्ही महाविकास आघाडी म्हणून सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना हे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष आम्ही निश्चितपणे विजय प्राप्त करू याची आम्हाला नक्की खात्री। महाविकास आघाडीचे जे 4 उमेदवार आहेत विशेषतः म्हणजे कोमल देहाडेचा आपण उल्लेख केला, घरकुल आणि स्पॅगेटी मधली ही तरुणी आहे, इथली कन्या आहे। काय आपण अपेक्षा करताय पनवेल महापालिकेच्या नेतृत्वाखाली नगरसेविका हे करण्यासाठी? कोमल देहाडे एक असं नाव आहे की आपण पाहत असाल की अतिशय तरुणांचा, युवक आणि युवतींचा मोठा घोळका आपण म्हणत असाल 70-80-100 जवळजवळ 100च्या साधारण आसपासची तरुणी तिच्या प्रचारासाठी मला वाटतं आपल्या जीवाची हाल करतायत खऱ्या अर्थानं की ते इतके झटून काम करत आहेत की कुठल्याही परिस्थितीत कोमलला ते विजय करतील। आणि कोमलकडून आम्हाला याच अपेक्षा आहेत की घरकुल सारख्या ठिकाणी, स्पॅगेटी सारख्या ठिकाणी, वास्तूर सारख्या ठिकाणी या जवळजवळ जर्जर झालेल्या इमारती म्हणा किंवा त्याचप्रमाणे रस्ते म्हणा, पाणी म्हणा, या सर्व गोष्टीत लोक हातबल झालेले आहेत की आम्हाला असं वाटतं की महायुतीच्या माध्यमातून जी महानगरपालिका मागे होती तिचं अस्तित्व खऱ्या अर्थानं नव्हतं। आपण बघत असाल की साधारण 2-3 चेहरे तर आम्हाला आजही माहित नाहीत की मागच्या पंचवार्षिक मध्ये जे नगरसेवक म्हणून कामाला होते त्यातले बरीचशी मंडळी आज पण आता आम्हाला आमच्या भेटीस येतात। तर असा नागरिकांचा रोष आहे आणि कोमलकडून म्हणा किंवा आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या मंजुळाताई, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट बालेश भोजने, नंदू वारुंगसे यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि निश्चितपणे कोमलताई आमच्या घरकुल मधील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यास मदत करतील आणि आम्हाला त्यांची जी उर्मी आहे ती उर्मी आम्हाला कळते की निश्चितपणानं त्या आमच्या सर्व मागण्या पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात आपले विचार मांडतील आणि आमच्यासाठी संघर्ष करतील। धन्यवाद। हे होते प्रवीण कदम, खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचे ते प्रवक्ता आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधील जे सत्ताधारी नगरसेवक होते त्यांनी काय विकास केला असा सवाल त्यांनी निर्माण केलेला आहे, परंतु महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आणि विशेषतः कोमल देहाडे जी कन्या खऱ्या अर्थानं घरकुल आणि स्पॅगेटी या परिसरातली आमची कन्या आहे आणि तिला आम्ही प्रचंड बहुमताने विजय करून दाखवू असा विश्वास, असा निर्धार प्रवीण कदम यांनी व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।